Good morning, students. Today we are going to learn interesting lesson about the education of Chhatrapati Shivaji Maharaj. Shivaji Maharaj was taught bravery, discipline, good values, and leadership from his childhood. His mother Jijabai and teacher Dadaji Kondev played an important role in shaping his character. This lesson help us understand how education made Shivaji Maharaj a great king and leader. So let's start our lesson number 5th, Shivaji's education. So here is our first subtopic is beginning of Shivaji's education. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची सुरुवात. ओके. शहाजीराजे हिमसेल्फ वॉज अ स्कॉलर ऑफ संस्कृत. शहाजीराजे हे एक खूप मोठे संस्कृत लँग्वेजचे अभ्यासक होते, स्कॉलर ऑफ संस्कृत. इन द बँगलोर कोर्ट ही हॅड अंडर हिज पॅट्रोनेज म्हणजे त्यांच्या आश्रयामध्ये, त्यांच्या बँगलोरच्या कोर्टमध्ये त्यांनी अशा खूप साऱ्या लोकांना आश्रय दिला होता. त्यामध्ये कोण कोण, तर आर्टिस्ट, स्कॉलर्स ऑफ व्हेरियस लँग्वेजेस, वेगवेगळ्या लँग्वेजेसचं नॉलेज असणारे काही अभ्यासक लोक आणि आर्टिस्ट लोक बँगलोरच्या दरबारामध्ये शहाजीराजांच्या आश्रयाला होते. ही अपॉइंटेड इंटेलिजंट टीचर्स फॉर शिवाजी. शिवाजीज एज्युकेशन बिगेन व्हेन ही बिकम 7 year old. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज 7 year old होते, ओके, 7 वर्षाचे होते, तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शिक्षण, एज्युकेशन हे बिगेन झालं होतं, स्टार्ट झालं होतं. आणि त्या शिक्षणाकरता शहाजीराजेने असे खूप सारे टीचर्स अपॉइंट केलेले होते. ओके, इंटेलिजंट टीचर्स शिवाजी महाराजांच्या शिक्षणाकरता त्यांनी अपॉइंट केले होते, नियुक्त केले होते. सून शिवाजी बिकेम स्किल इन द आर्ट ऑफ रीडिंग अँड रायटिंग. आणि लवकरच छत्रपती शिवाजी महाराज लिहिणे आणि वाचणे शिकून गेले. देन ही बिगेन टू रीड द स्टोरीज ऑफ रामायण, महाभारत अँड भागवत ऑन हिज ओन. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः रामायण, महाभारत, भागवद्गीतेसारखे पवित्र ग्रंथांचं ते वाचन करायला लागले. टू टीच वॉरफेअर शहाजीराजे हॅड अपॉइंटेड सम टीचर्स. दे बिगेन टू टीच शिवाजी टू राईड अ हॉर्स, रेसल, टू यूज सोड अँड दांडपट्टा. शहाजीराजेंनी अशा खूप साऱ्या टीचर्सना, प्रशिक्षकांना अपॉइंट केलं होतं, नियुक्त केलं होतं, की जे छत्रपती शिवाजी महाराजांना काय शिकवतील, टू टीच हिम वॉरफेअर, युद्धनीती म्हणजे युद्ध कसं करायचं, देन युद्धनीती, राईड अ हॉर्स, घोडस्वारी, रेसल, कुस्ती आणि सोड अँड दांडपट्टा चालवणे शिकवणारे टीचर्स शहाजीराजेने शिवाजी महाराजांकरता अपॉइंट केले होते, नियुक्त केले होते. दस ॲट द एज ऑफ 12 शिवाजी बिकेम ॲक्वेंटेड विथ डिफरंट ब्रांचेस ऑफ लर्निंग अँड आर्ट्स. आणि लवकरच वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिवाजी महाराज खूप साऱ्या अशा कला आणि शिक्षणाच्या, ज्ञानाच्या ज्या पद्धती आहेत, डिफरंट ब्रांचेस ऑफ लर्निंग म्हणजे ज्ञानाच्या पद्धती आणि कला, छत्रपती शिवाजी महाराज लवकरच 12व्या वर्षामध्ये त्यांनी ॲक्वेंटेड करून घेतले, परिचित होऊन गेले. द नेक्स्ट पॅरेग्राफ. Soon, Adil Shah sent Shahajiraje on an expedition to conquer the state of the Nayakas, okay, local chief in Karnataka. लवकरच शहाजीराजांना आदिलशाहांनी एक मोहीम सोपवली. ओके, मोहीम, एक्सपिडिशन म्हणजे मोहीम. कोणती मोहीम, तर कर्नाटकामधले जे नायकाज आहेत, नायकांचं जे राज्य आहे ते राज्य जिंकण्याकरता शहाजीराजांना आदिलशाहांनी मोहीम दिली. ओके, एक्सपिडिशन दिली. देन बिफोर सिटिंग आउट अपॉन द एक्सपिडिशन म्हणजे या मोहीमवर जाण्या अगोदर शहाजीराजे सेंट शिवाजी अँड जिजाबाई टू पुणे. ओके, शहाजीराजेंनी काय केलं, की त्या कर्नाटकाच्या नायकांचं राज्य जिंकण्याकरता त्या मोहीमवर जाण्या अगोदर शहाजीराजेंनी काय केलं, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामातेंना काय केलं, की पुण्यामध्ये पाठवलं. विथ देम, त्यांच्यासोबत ही सेंट एलिफंट्स, हॉर्सेस अँड इन्फॅन्ट्री, अ ट्रिझरी, अ फ्लॅग, ॲज ऑल्सो ट्रस्टेड मिनिस्टर्स, ब्रेव जनरल्स अँड रिनो टीचर. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाईंना पुण्यात पाठवलं गेलं, त्यावेळेस त्यांच्यासोबत काय काय पाठवलं गेलं, तर खूप सारे असे एलिफंट्स, हॉर्सेस, इन्फॅन्ट्री म्हणजे पैदल सैनिक, ट्रेझरी म्हणजे खूप मोठा खजाना, फ्लॅग्स अँड ऑल्सो ट्रस्टेड मिनिस्टर. ओके, म्हणजे काही असे प्रधान पाठवले की जे भरोसेलायक असतील. ओके, आणि ब्रेव जनरल्स अँड रिनोड टीचर म्हणजे शूरसेना, ब्रेव जनरल्स, शूरसेना आणि काही असे प्रसिद्ध विख्यात प्रशिक्षक त्या जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांनी पाठवले शहाजीराजेंनी कर्नाटकाच्या मोहीमवर जाण्या अगोदर. द नेक्स्ट पॅरेग्राफ. रिज्युनेशन ऑफ पुणे
म्हणजे पुण्याचा कायापालट. ओके, म्हणजे पुन्हा काय झालं होतं अगोदर आणि नंतर कसा कायापालट झाला, तो टॉपिक रिज्युनेशन ऑफ पुणे. जिजाबाई अँड शिवाजी रिटर्न टू पुणे. शिवाजी रिमेंबर his childhood days which he had spent on Shivneri. He could see the lofty peak of the सह्याद्री begin and he became very happy. ज्यावेळेस शिवाजी महाराज आणि जिजाबाई ज्यावेळेस पुण्यामध्ये दाखल झाले त्यावेळेस शिवाजी राजेंना त्यांचं बालपण आठवलं. रिमेंबर हिज चाइल्डहुड. त्यांनी जे शिवनेरी फोर्टवरती जे दिवस घालवले होते, बालपण घालवलं होतं, त्या बालपणाचे दिवस त्यांना आठवले आणि सह्याद्रीचे ते उंच उंच जे शिखर आहेत, ओके, उंच उंच कडे जे आहेत त्या कड्यांना पाहून छत्रपती शिवाजी महाराज आनंदित झाले. पुणे ॲट दॅट टाइम वॉज नॉट सच अ बिग सिटी. इट वॉज टोटली डिव्हास्टेड बाय शहाजी राजेस एनिमीज. ओके, म्हणजे पुन्हा अगोदरल्यासारखं पुन्हा राहिलेलं नव्हतं, कारण जे शहाजीराजेंचे जे दुश्मन होते, ओके, जे एनिमीज होते, त्यांनी काय केलं होतं, पुण्याला पूर्णपणे डिव्हास्टेट करून टाकलं होतं, पूर्ण पुण्याला बेचिराग करून टाकलेलं होतं. म्हणून पुन्हा अगोदरल्यासारखं पुन्हा राहिलेलं नव्हतं. The next paragraph. Properties were damaged, houses were demolished, temple had collapsed, the frightened people had fled from their village, field had become barren, thick forest had grown, and wolves roamed in the countryside. पुणे thus was totally shamble and ruins. म्हणजे पुन्हा काय झालं होतं, एक खंडरसारखं तयार झालेलं होतं. ओके, म्हणजे पुण्याची कशी अवस्था झाली होती, तर रुईन्स, दैन्य अवस्था झालेली होती, खंडर टाईप तयार झालं होतं. का, तर शहाजीराजेंच्या जे दुश्मन आहेत त्या दुश्मनांनी काय केलं होतं, पुण्याला पूर्ण बेचिराग करून टाकलेलं होतं. जे प्रॉपर्टीज आहे पुण्यामधली ती पूर्ण डॅमेज करून टाकलेली होती. हाऊसेस डिमोलिश, घरांना नष्ट करण्यात आलेलं होतं. जे मंदिरं आहेत, टेम्पल आहेत, ते पाडल्या गेले होते. ओके, कोलॅप्स केले गेले होते. फ्रायटेन पीपल, जे घाबरलेले लोक आहेत, ते भीतीपोटी त्यांनी काय केलं होतं, त्यांचं जे विलेज आहे ते विलेज काय केलं होतं, फ्लेड करून टाकलेलं होतं. ओके, त्या ठिकाणून ते गावापासून दूर राहायला गेले होते. अँड फील्ड हॅड बिकम बॅरन. त्यांची जी जमीन आहे ती जमीन एका ग्रोन, म्हणजे त्या जमिनीवरती खूप मोठे असे झाडं झुडपं वाढले होते. म्हणजे त्या जमिनींचं, त्या शेत जमिनींचं रूपांतर कशामध्ये झालं होतं, एका जंगला टाईपमध्ये झालेलं होतं. आणि दिवसा ढवळा त्या गावांमध्ये काय फिरायला लागले होते कंट्री साईडमध्ये, तो वॉल्स, म्हणजे जे लांडगे कोले आहेत ते सर्व दिवसा ढवळ्या त्या गावांमध्ये फिरायला लागले. म्हणजे अशा टाईपमध्ये त्या जमिनीची, त्या गावांची अवस्था झालेली होती. देन when the people living around came to know that Jijabai has returned to Pune with Shivaji, they took a heart. Jijabai called all of them and reassured them that they could be safe in Pune. ओके, ज्यावेळेस तिथं राहणाऱ्या लोकांना जेव्हा कळालं की जिजाबाई हॅज रिटर्न टू पुणे विथ शिवाजी, शिवाजी महाराजांसोबत जिजामाता पुण्यामध्ये परत आलेले आहेत, ज्यावेळेस लोकांना कळालं त्यावेळेस त्या लोकांना थोडा दिलासा मिळाला. दे टूक हार्ट. जिजाबाई कॉल्ड ऑल ऑफ देम. जिजामातेने त्या सर्व लोकांना बोलवल्या गेलं आणि त्यांना एक भरोसा दिला की दे कुड बी सेफ इन पुणे. आता तुम्ही पुण्यामध्ये सेफ आहात. पीपल स्टार्टेड सेटलिंग इन पुणे, कल्टिवेटिंग देअर लँड्स. ओके, पुन्हा लोक त्या पुण्यामध्ये येऊ लागले, त्यांच्या गावामध्ये येऊ लागले, त्यांच्या घरांमध्ये राहू लागले आणि त्यांची शेती करायला त्यांनी सुरुवात केली. जिजाबाई हॅड द डिलॅपिटेटेड टेम्पल रिपेअर. ते जे मंदिरं पडलेल्या अवस्थेमध्ये होते त्या मंदिरांचा कायापलट, पुन्हा जीर्णोद्धार त्या जिजामातेंनी सुरू केला. त्या मंदिरांना रिपेअर करण्याचं काम सुरू केलं. इन द टेम्पल्स वर्शिप बिगेन मॉर्निंग अँड इव्हिनिंग. त्या मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ, मॉर्निंग अँड इव्हिनिंगला पूजा व्हायला लागली, वर्शिप व्हायला लागली. द टाउन वॉज अगेन थ्रोम्बिंग विथ पीपल, दस पुणे वॉज टोटली ट्रान्सफॉर्म. आणि अशा प्रकारे पुण्याचा पुन्हा एकदा असा कायापालट झाला होता आणि त्या गावामध्ये पुन्हा एकदा ते गावं जे आहेत ते विलेजेस एकदा लोकांनी गजबजून व्हायला लागलं. द नेक्स्ट टॉपिक. द अचिव्हमेंट्स ऑफ दादाजी कोंडदेव. ओके, दादाजी कोंडदेवची कामगिरी. ओके, काय काम होतं, कोण होते दादाजी कोंडदेव, बघूया टॉपिकमध्ये. व्हेन जिजाबाई अँड शिवाजी वेर इन कर्नाटक, दादाजी कोंडदेव लुक आफ्टर द पुणे जागीर. ओके, ज्यावेळेस जिजामाता आणि शिवाजी महाराज शहाजीराजेंसोबत ज्यावेळेस कर्नाटकामध्ये होते त्यावेळेस पुण्यामधली जहागीरदारी सांभाळण्याचं काम कोण करत होतं, तर हे दादाजी कोंडदेव. ही वॉज सुभेदार ऑफ कोंडाणा ऑल्सो. ओके, त्या कोंडाण्याचे सुभेदारसुद्धा होते. ही वॉज व्हेरी फेथफुल, ही वॉज स्ट्रिक्ट, efficient and honest in his work. He was also just as and a strict disciplinarian. ते कसे होते की विश्वासू होते. ओके, विश्वासू होते,
कार्यक्षम होते, इफिशियंट होते, न्यायी होते आणि इमानदारसुद्धा होते, ऑनेस्टसुद्धा होते. ओके, विश्वासू होते, इमानदार होते, कार्यक्षमही होते आणि स्ट्रिक्ट होते, डिसिप्लिनेरियन होते. ओके, असे दादाजी कोंडदेव यांचा स्वभाव होता. ही सर्व विथ अ डिवोशन, म्हणजे न्यायीसुद्धा होते. ॲट अबाउट धिस टाईम, त्याच वेळेस अ बिग वाडा रेसिडेंट वॉज बिल्ड इन पुणे बाय द ऑर्डर ऑफ शहाजी राजे. इट बिकम टू बी नोन ॲज लाल महल. ज्यावेळेस कर्नाटकामधून शहाजीराजेंनी जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यामध्ये पाठवलं, त्यावेळेस त्यांच्या ऑर्डरनुसार, शहाजीराजेंच्या ऑर्डरनुसार पुण्यामध्ये एक मोठा रेसिडेंट तयार करण्याचं काम सुरू झालं होतं. ओके, त्यांच्या ऑर्डरनुसार मोठ्या वाड्याचं काम सुरू केलं होतं. रेसिडेंट म्हणजे वाडा, आणि त्या वाड्याचं नाव काय, तर लाल महल. टू इन्करेज द पिजन म्हणजे शेतकरी, किसान, पिजन टू टिल देअर लँड, दादाजी कोंडदेव गिव्ह कन्सेशन इन द लँड टॅक्स फॉर अ फ्यू इयर्स. दादाजी कोंडदेवनी काय केलं होतं की जो टॅक्स होता, ज्या शेतकऱ्यांजवळून टॅक्स घेत होते, त्या जागीरदारीमध्ये जे टॅक्स घेत होते, त्या टॅक्समध्ये लोकांना एक दिलासा मिळावा की त्यांनी त्यांची शेती उत्साहाने करावी, याकरता दादाजी कोंडदेवनी काय केलं होतं की थोड्याफार प्रमाणामध्ये त्या लँड टॅक्समध्ये कन्सेशन दिलं होतं, थोडं माफ केलं होतं. ओके, म्हणजे जो शेतीचा कर आहे, त्या करामध्ये काय केलं होतं, दादाजी कोंडदेवनी शेतकऱ्यांना सूट दिली होती. हे ऑफर प्राइजेस फॉर डिस्ट्रॉईंग द वॉल्स विच इन्फेक्टेड द कंट्री साईड अँड हरास द पिझंट. मेनी वॉल्स वेअर किल. ओके, आणखी काय केलं होतं की दादाजी कोंडदेवनी बक्षिसं ठेवलेली होती. कशाकरता, की जे वोल्स, जे कोल्हे आहेत, जे लांडगे आहेत, ते जे शेतीचं नुकसान करत होते, ते ज्या पिजनला जे नुकसान करणारे, ते हरास करणारे, त्रासदायक होते, त्या लांडग्यांचा बंदोबस्त करावा, याकरता त्यांना कोण पकडेल, त्यांना कोण मारेल, त्यांसाठी या दादाजी कोंडदेवनी बक्षिसं ठेवली होती. ओके, जेणेकरून त्या लांडग्यांचा बंदोबस्त होईल. ही रेज पेट्रोल म्हणजे पेट्रोलिंग्स टू प्रोटेक्ट द लाईफ अँड प्रॉपर्टी फ्रॉम गँग्स ऑफ थ्यूज म्हणजे चोर, हु रोम इन द कंट्री साईड. जे खेड्यागावांना लुटणारे आहेत, गावांना लुटणारे जे थ्यूज आहेत, जे चोर आहेत, त्या चोरांचा बंदोबस्त लागावा, याकरता काही लोकांच्या ग्रुपचं पेट्रोलिंगसुद्धा त्या दादाजी कोंडदेवनी गावामध्ये लावलेले होते. हे फिक्स द लँड रेव्हेन्यूज अकॉर्डिंग टू द क्वालिटी ऑफ द सॉईल. ओके, दादाजी कोंडदेवनी काय केलं होतं की जशा शेतीचा कस आहे, शेतीनुसार, शेतीच्या मातीनुसार, उत्पन्नानुसार तिथल्या शेतकऱ्यांना काय केलं होतं, क्वालिटीनुसार तिथं रेव्हेन्यू फिक्स केला होता. ओके, टॅक्स त्यांनी फिक्स केला होता. ही दस मेड द पीपल हॅपी in the field of agriculture reform and revenue collection. The work done by Dadaji Kondev and the Nizam Shahi Wazir Malik Ambar is considered to be a very important. बघा, दादाजी कोंडदेव आणि निजामशाही मधला जो मलिक अंबर आहे, या दोघांची नावं खूप महत्त्वपूर्ण आहेत या ठिकाणी, की जे शेतकऱ्यांच्या हितासाठी ॲग्रिकल्चर फील्ड करता जे टॅक्स वसूल करणारे आहेत, ते माफक टॅक्स वसूल करणाऱ्यांमध्ये हे दोन सरदारांचे, सुभेदारांची नावं इथं इम्पॉर्टंट आहेत, दादाजी कोंडदेव आणि मलिक अंबर. The next paragraph. शिवाजीज एज्युकेशन, छत्रपती शिवाजी महाराजांचं शिक्षण. व्हेन जिजाबाई रिटर्न टू पुणे, हिज एज्युकेशन कंटिन्यू अंडर द सुपरविजन ऑफ जिजाबाई. ज्यावेळेस पुण्यामध्ये जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस रिटर्न आले, त्यावेळेस जिजाबाईंच्या सुपरविजन, ओके, त्यांच्यासमोर, जिजाबाईंच्या समोर शिवाजी महाराजांचं एज्युकेशन हे काय झालं होतं, शिक्षण सुरू झालेलं होतं. व्हाईल रिटर्निंग फ्रॉम बँगलोर, जिजाबाई अँड शिवाजी वेअर अकंपेन्ड बाय eminent teachers sent by Shahajiraje. They taught him many sciences, branches of learning and languages. ज्यावेळेस जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवलं होतं, त्यावेळेस त्यांच्यासोबत कोण कोण पाठवलं गेलं होतं, तर असे खूप सारे नामवंत टीचर्स, एमिनंट टीचर्स सेंट बाय शहाजीराजे. दे टॉट हिम, की ते काय शिकवतील शिवाजी महाराजांना, तर शास्त्र शिकवतील. ब्रांचेस ऑफ लर्निंग अँड लँग्वेजेस म्हणजे वेगवेगळ्या भाषा, काही ज्ञानाच्या शाखा म्हणजे ब्रांचेस ऑफ लर्निंग, ओके, शिक्षणाच्या पद्धती, ज्ञानाच्या शाखा, हे सारं शिवाजी महाराजांना शिकवणारे टीचर्स, नामवंत टीचर शहाजीराजेंनी त्यांच्यासोबत पाठवले होते. देन शिवाजी acquired the knowledge of excellent administration, war tactics, fort architecture, selection of horses and elephants, way of escaping from difficult enemy's territories,
अँड मेनी अदर थिंग्स. शिवाजीज प्रोग्रेस इन एज्युकेशन प्लीज जिजाबाई व्हेरी मच. हे जे शिक्षण आहे शिवाजी महाराजांचं, हे हा प्रोग्रेस या प्रशिक्षणामधला प्रोग्रेस पाहून जिजामाता खुश होत होत्या. काय काय शिकत होते शिवाजी महाराज? तर नॉलेज ऑफ एक्सलंट ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे राज्यकारभार कसा करावा याचं शिक्षण. वॉर टॅक्टिक्स, युद्धनीती कशी असावी. फोर्ट आर्किटेक्चर, म्हणजे जर गड किल्ले बांधणी आहे तर त्याचं विचार कसा करावा, कुठं चांगल्या प्रकारे किल्ला मजबूत होईल, ओके, त्याचं आर्किटेक्चर. सिलेक्शन ऑफ हॉर्सेस अँड एलिफंट, युद्धाकरिता घोडे आणि हत्तींचं सिलेक्शन कसं करावं याचं नॉलेज. वे ऑफ एस्केपिंग फ्रॉम डिफिकल्ट एनिमीज टेरिटरीज अँड मेनी अदर थिंग्स. खूप साऱ्या अशा गोष्टी, म्हणजे आणखी की एखाद्या दुश्मनांच्या तावडीमध्ये जर सापडलं, त्यांच्या राज्यामध्ये जर अडकलं, तर त्यांच्यामधून सुटका कशी करून घ्यावी याचं सुद्धा नॉलेज ते शिवाजी महाराज ॲक्वायर करत होते. द नेक्स्ट टॉपिक, व्हॉट वीर माता जिजाबाई टॉट शिवाजी. वीर माता जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना काय शिकवलं? जिजाबाई वॉज नो ऑर्डिनरी वुमन. जिजामाता काही साधारण स्त्री नव्हती. शी वॉज द डॉटर ऑफ द माइटी सरदार लखुजीराव जाधव अँड द वाईफ ऑफ द ब्रेव व्हॅलियंट शहाजीराजे. ओके, जिजामाता काही साधारण स्त्री नव्हती, तर ती होती एका बहादूर शहाजीराजेंची पत्नी आणि माइटी म्हणजे पराक्रमी सरदार लखुजीराव जाधवांची मुलगी. ओके, सी हॅड इनहेरिटेड द नॉलेज ऑफ पॉलिटिक्स अँड वॉरफेअर फ्रॉम हर इन्फॅन्सी. म्हणजे चाइल्डहुड, त्यांच्या बालपणापासूनच त्यांच्यामध्ये हे वॉरफेअर आणि पॉलिटिक्सचं नॉलेज हे इनहेरिटेड होत गेलं. ओके, युद्धनीती, वॉरफेअर आणि राजनीती, पॉलिटिक्स यांचे गुण त्यांच्यामध्ये नॉलेज ते इनहेरिटेड होत गेले. In her was witnessed the confluence of the martial tradition of the famous houses of the जाधव्स अँड भोसलेस. या दोन फॅमिलीजमधून त्यांच्यामध्ये काय होत गेलं की हे लढाऊ परंपरा जे आहे, मार्शियल ट्रॅडिशन जे आहे ते काय होत गेलं, फेमस होत गेलं, वाढत गेलं. सी वॉज अ फ्रीडम लव्हिंग पर्सन. त्या एक स्वातंत्र्यप्रिय स्त्री सुद्धा होत्या. विथ अ ग्रेट सेन्स ऑफ अ प्राईड, म्हणजे स्वाभिमानी सुद्धा होत्या आणि स्वातंत्र्यप्रिय सुद्धा जिजामाता होत्या. सी हॅड लर्न थ्रू बिटर एक्सपिरियन्स दॅट हाऊ वेअर मच अ मराठा सरदार डिस्प्ले व्हॅल्यूअर. म्हणजे मराठा सरदार ज्यावेळेस त्यांचं व्हॅल्यूअर दाखवत होते, पराक्रम दाखवत होते, त्या अशा काही कटू परिस्थितीमधून सुद्धा त्यांनी खूप अनुभव घेतले, एक्सपिरियन्स घेतले. इट वॉज नॉट ॲप्रिशिएटेड इन द कोर्ट ऑफ द सुलतान्स. सी हॅड valiantly faced the shock of her father's murder in the open court at the instigation of निजामशाह. निजामशहाच्या फिकल माइंडेडमुळे, कोणाच्या तरी भडकाऊ शब्दांमुळे भर दरबारामध्ये जिजामातेंच्या वडिलांचा मर्डर करण्यात आला. या बातमीला त्यांनी खूप व्हॅलियंटली फेस केलं. ओके, बहादुरीने किंवा एका हिमतीने या न्यूजचा सामना केला. देन she had resolved that her son Shivaji would never be engaged in the service of others. He would establish the rule of his own people, Swaraj. She was bringing up Shivaji with that idol. म्हणजे जिजामाता काय विचार करत असत, तर छत्रपती शिवाजी महाराज कधीही दुसऱ्याच्या सर्व्हिसमध्ये एंगेज नसतील, ओके, दुसऱ्याच्या कामामध्ये व्यस्त नसतील, तर ते काय करतील, ही वुड इस्टॅब्लिश द रूल ऑफ हिज ओन पीपल, स्वराज. ओके, लोकांसाठी जे स्वराज्य आहे ते स्वराज्य स्थापन करतील. आणि याच विचारांनी ब्रिंगिंग अप शिवाजीज विथ दॅट आयडल, याच विचारांनी शिवाजी महाराजांना जिजामाता घडवत होत्या. ओके, तयार करत होते. देन द पीपल लिव्हिंग इन द मावळ रिजन वेअर कॉल्ड मावळाज. ओके, जे मावळ रिजन आहे, मावळ प्रदेश आहे, त्या मावळ प्रदेशामधले जे लोक आहेत, राहणारे लोक आहेत, त्यांना मावळाज असे म्हणत असत. ओके, मावळमध्ये राहणारे आहेत म्हणून त्यांना मावळ म्हटलं गेलं. दे वेअर लॉयल, हार्डवर्किंग अँड क्विक फुटेड. ओके, क्विक फुटेड म्हणजे चपळ, लॉयल म्हणजे इमानदार आणि हार्डवर्किंग मेहनती. तर ते मावळा कसे होते, तर मावळे कसे होते, लॉयल होते, हार्डवर्किंग होते आणि क्विक फुटेड सुद्धा होते. नो वन कुड सरपास देम इन अ हार्डीनेस. म्हणजे त्यांना जर कोणी चॅलेंज केलं तर त्या चॅलेंजला ते कधीही मागे हटत नसत. ओके, आणि कोणीही चॅलेंज द्यायला तयार नसत. एवढे हार्डवर्किंग आणि एवढे चपळ ते मराठा मावळा होते. बट दे वेअर हराज बाय द सुलतान्स रूल. म्हणजे एवढे बहादूर असून काय फायदा, तर ते खूप त्रस्त झाले होते, हरास झाले होते सुलतानच्या नियमांमुळे. ओके, द आर्मीज ऑफ सुलतान यूज टू प्लंडर देअर विलेजेस, फोर्सिंग द पीपल टू अबंडन देअर प्लेसेस. नोबडी केअर फॉर देम. शिवाजीज अर्न टू डू समथिंग फॉर दिस पुअर मायझरेबल पीपल. म्हणजे ज्या वेळेस
एवढे बहादुरी त्यांच्याजवळ असल्यावरही ते त्या सुलतानांच्या हरासमेंटमुळे थकलेले होते. ओके, खूप हरास झाले होते. प्लंडर देअर व्हिलेजेस म्हणजे त्यांचे गावं सोडून गेलेले होते काही मराठा सरदार, आणि काही तर ते त्यांच्या राहणारे जे घरं आहेत ते घरं सोडून सुद्धा तिथून निघून गेले होते. आणि नो बडी केअर फॉर देम. शिवाजीस अर्न टू डू समथिंग फॉर धिस पोअर मायझरेबल पीपल. म्हणजे या लोकांचा विचार करणारं कोणीही नव्हतं. नो बडी केअर फॉर देम. ओके, त्यांचा विचार करणारा, त्यांच्या मानसिकतेचा विचार करणारं कोणीच नव्हतं. परंतु शिवाजी अर्न टू डू समथिंग फॉर धिस पुअर मायझरेबल पीपल. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला की या गरीब लोकांसाठी, हे जे दुःखी लोक आहेत, मायझरेबल पीपल आहेत, या लोकांसाठी काहीतरी करावं. ओके, आणि त्यांचं दुःख कसं दूर होईल याचा विचार छत्रपती शिवाजी महाराज करत होते. ऑन रिटर्निंग होम, ज्यावेळेस हे सर्व अत्याचार पाहून ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज घरी येत, तर शिवाजी वूड टॉक अबाउट धिस टू हिज मदर. त्यांच्या आईंना, जिजामात्यांना ह्या सर्व घडामोडी सांगत असत. देन जिजाबाई वूड से, यावरती जिजाबाई त्यांना म्हणत की शिवबा, श्री रामचंद्र इज द एन्सेंटर ऑफ द भोसलेज. रामा किल रावण अँड मेड हिज पीपल हॅपी. की श्री रामचंद्र हे भोसल्यांचे पूर्वज आहेत आणि श्री रामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि आपल्या प्रजेला सुखी केले होते. द एन्सेंटर ऑफ द जाधव्स इज श्रीकृष्ण. ओके, जाधव ही किल कंस अँड ब्रॉट रिलीफ टू हिज पीपल. ओके, श्रीकृष्ण हे जाधवांचे पूर्वज आहेत. त्यांनी काय केलं होतं तर कंसाचा वध करून तिथल्या लोकांना काय केलं होतं, रिलीफ केलं होतं. ओके, अँड यू आर द डिसेंडंट ऑफ बोथ श्रीरामा अँड श्रीकृष्णा. यू कॅन ऑल्सो डिस्ट्रॉय द विट अँड मेक युअर सब्जेक्ट हॅपी. ओके, तुम्ही दोन्हीही श्रीकृष्ण आणि श्रीरामचंद्रांचे डिसेंडंट आहात. ओके, तुम्ही या दोघांचे वंशज आहात आणि तुम्ही सुद्धा काय करू शकता, यू कॅन ऑल्सो डिस्ट्रॉय द विट म्हणजे जे दुष्ट लोक आहेत, त्या दुष्ट लोकांचा नाश करून, डिस्ट्रॉय करून तुम्ही सुद्धा आपल्या लोकांना काय करू शकता, हॅपी करू शकता, सुखी करू शकता. ओके, असं जिजामाता, अशा प्रकारे जिजामाता शिवाजी महाराजांना सांगत. दिस वर्ड ऑफ जिजाबाई वेअर अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन टू यंग शिवाजी. ओके, की या शब्दांमुळे शिवाजी महाराजांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा तयार व्हायची, त्यांना इन्स्पिरेशन मिळायचं. ही वूड रिमेंबर दॅट, त्यांना आठवायचे ब्रेव डीड्स ऑफ हिरोज ऑफ द पास्ट लाईक रामा, कृष्णा, भीम अँड अर्जुन. यांच्यासारख्या महान लोकांच्या गोष्टी त्यांना, त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी त्यांना आठवत. अँड ही थॉट ऑफ देम ऑल दॅट टाईम व्हेन एव्हर अस्लीप ऑर अवेक. म्हणजे उठता बसता त्यांना हेच विचार येत असत की ही फेल्ड दॅट ही टू मस्ट फाईट अगेन्स्ट इनजस्टिस ॲज दे डीड. ओके, त्यांना हेच विचार, उठता बसता हेच विचार येत असत की ज्या प्रकारे या लोकांनी आपल्या लोकांचा विचार केला, या थोर पुरुषांनी विचार केला, तशाच प्रकारे मी काय करेल, मी सुद्धा अशा प्रकारे फाईट करेल अगेन्स्ट द इनजस्टिस. असा अन्यायाविरुद्ध मी सुद्धा लढेन जसे ते लोक लढले. अँड लाईक देम डिस्ट्रॉय द विक्ट अँड ब्रिंग हॅपीनेस टू हिज सब्जेक्ट्स. त्या दुष्ट लोकांना काय करेल, डिस्ट्रॉय करेल. ओके, आणि त्या दुष्ट लोकांचा नाश करून काय करेल, आपल्या प्रजेला सुखी करेल. ओके, हॅपीनेस टू हिज सब्जेक्ट. ही थॉट दॅट ही शूड बिकेम करेजियस अँड ब्रेव लाईक धिस हिरोज वर्ड. आणि मी सुद्धा या साहसी आणि निडरपणा दाखवेल जसे आपल्या अगोदर पूर्वजांनी दाखवलेलं आहे. ओके, द नेक्स्ट पॅरेग्राफ. द न्यू रिझिम ऑफ शिवाजी. ओके, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नवीन शासन, राज्यकाल. ओके, देन इन पुणे जागीर द न्यू रिझिम ऑफ शिवाजी बिगेन अंडर द गायडन्स ऑफ जिजाबाई. जिजामातेच्या गायडन्समध्ये, अंडर द गायडन्स ऑफ जिजामाता, शिवाजी महाराजांनी एक नवीन शासन सुरू केलेलं होतं. ओके, अँड शहाजीराजे हॅड ऑलरेडी मेड द प्रिपरेशन फॉर दॅट. ओके, शिवाजी महाराज नंतर जे शासन सुरू करतील त्या शासनाचा जो पूर्वतयारी आहे शासनाची, ती पूर्वतयारी शहाजीराजेंनी अगोदरच केली होती. कशी तर व्हेन शहाजीराजे सेंट द शिवाजीज फ्रॉम बँगलोर टू पुणे, तेव्हा काय केलं होतं की ही सेंट सम व्हेरी पॉवरफुल अँड प्रेस्टिजियस पीपल. ओके, प्रेस्टिजियस म्हणजे प्रतिष्ठित आणि सन्माननीय असे जे लोक होते, पॉवरफुल लोक जे होते, ते छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बँगलोरवरून पुण्याला सोबत पाठवलेले होते. ओके, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं शासनकाल व्यवस्थित चालवू शकतील. देन दे वेअर, त्यामध्ये काही नावं इथं सांगितले आहेत. दे वेअर सम्राज निळकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमते मुजुमदार, मानकोजी दहातोंडे सरनोबत, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सोनोपंत डाबीर. ओके,
हे सर्व प्रतिष्ठित लोक छत्रपती शिवाजी महाराजांसोबत शहाजीराजांनी पाठवलेले होते. वेअर ऑल एबल टू मेन फिट टू ॲडमिनिस्टर अँड इंडिपेंडंट किंगडम. हे सर्व जे अधिकारी नियुक्त केले होते, जे प्रतिष्ठित लोक होते, ते एक इंडिपेंडंट शासन चालवण्यासाठी सक्षम होते. शहाजीराजे हॅड स्पेशली डिप्युटेड देम टू पुणे टू हेल्प Shivaji govern his Jagir efficiently. With their help, Shivaji began administer his Jagir to attend the people's grievances. ओके, अशा प्रकारे शिवाजी महाराजांसोबत जे लोक होते ते लोक कशी हेल्प करत असत, ते अधिकारी कसे हेल्प करत असत, तर जे नवीन शासन छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलं ते शासन नियंत्रित कसं करावं याची कार्यक्षमता त्यांच्याही अंगी होती आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांना गायडन्सही करत की व्यवस्थित ॲडमिनिस्टर कसं करायचं. ओके, की हे जे नवीन गव्हर्न केलेलं शासन आहे ते नियंत्रित कसं करावं यांचं नॉलेज, यांचं पाठपुरावा ते छत्रपती शिवाजी महाराजांना करत असत. दोज हू इन्फ्लिक्टेड इनजस्टिस अपॉन द रयत वेअर पनिश. जे शेतकऱ्यांवरती, जे किसानवरती, जे रयतवरती जे अन्याय करणारे आहेत, इनजस्टिस करणारे आहेत, त्यांना ते काय करायला लागले, पनिश करायला लागले छत्रपती शिवाजी महाराज. इन अ वे शहाजीराजेस जागीर वॉज अंडरगोईंग अ ट्रान्सफॉर्मेशन. जे शहाजीराजेंची अगोदरची जागीरदारी होती ती आता कशी व्हायला लागली होती, ट्रान्सफॉर्म व्हायला लागली होती, पूर्णपणे बदलत चाललेली होती. द मावळाज गॉट अ ग्लिम्पसेस ऑफ द फ्युचर स्वराज. इट वॉज ॲज इट वेअर द डॉन ऑफ स्वराज. आणि अशा प्रकारे जी जागीरदारी सुरू झालेली होती त्या तिथं राहणाऱ्या जे मावळचे लोक आहेत त्या मावळांना आतापासूनच फ्युचरमध्ये येणारे जे दिवस आहेत, स्वराज्याचे जे आनंददायी दिवस आहेत, त्यांचे ग्लिम्पसेस आतापासूनच त्याची झलक त्या मावळ्यांच्या डोळ्यासमोर झळकायला लागलेली होती. लास्ट टॉपिक, शिवाजीज मॅरेज. छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह. इन दोज डेज पीपल मॅरिड ॲट अ व्हेरी अर्ली एज. त्या काळामध्ये खूप कमी वयामध्ये लग्न व्हायचे. सो जिजामाता सेड वी शूड नाऊ गेट शिवबाज मॅरिड. त्यामुळे जिजामातेने काय ठरवलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह करावा. देन सर्च फॉर अ सुटेबल ब्रीड. ओके, फॉर शिवबा बिगेन. सून शी फाउंड द गर्ल शी वॉन्टेड. हर नेम वॉज सईबाई. काय होतं त्या मुलीचं नाव, सईबाई. आणि सईबाई कोणाच्या फॅमिलीजला बिलॉंग्स करत होती, तर सईबाई केम फ्रॉम द निंबाळकर्स फॅमिली ऑफ अ फलटण. अँड द मॅरेज वॉज सेलिब्रेटेड विथ अ ग्रेट स्प्लेंडर. आणि सईबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विवाह आहे हा मोठ्या धूमधडाक्यामध्ये, मोठ्या थाटामाटामध्ये पार पडला. ओके, आणि या ठिकाणी आपला जो लेसन होता, लेसन इथं आपला कंप्लीट झालेला शिवाजीज एज्युकेशन.